अ, सगळ्यात पहिलं तर आधी ही व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओनंतर मग आपण आपली रिॲक्शन किंवा ह्या ज्यांचं जे मत आहे त्याच्यावर आपलं मत मांडूयात. काही ड्रायव्हर लोकांचं किती अवघड असेल नाही, ते बाहेर एक गाडी चालवतात, त्यांची बायको बाहेर 2 गाडी चालवत असेल. ड्रायव्हर कम्युनिटीबद्दल म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट असो नसो, पण खरंच एक चॅलेंजिंग जॉब आहे. आपल्याला फक्त ड्रायव्हर म्हटलं की ओला उबेर किंवा रिक्षावाले किंवा बसवाले किंवा कंडक्टर काइंड ऑफ जॉब वाटतो. बट तुम्ही जर कार्गो किंवा कुठल्याही फील्डमध्ये आता कोणतीही इंडस्ट्री आहे, कोणतीही इंडस्ट्री काय इथे काय ॲटोमायझेशन येणार नाही, कुठलाही रोबो येणार नाही, कुठलाही AI येणार नाही. भारतात तर यायचं असलं तर कितीतरी वर्ष लागेल, का त्या खड्ड्यामध्ये कुठलाच रोबोट तेवढ्या स्मूथली गाडी चालवू शकणार नाही. परंतु जी कंडिशनमध्ये ड्रायव्हर लोक तुमचे प्रत्येक कंपनीला कॅरी करतात, कुठल्याही ऑर्गनायझेशनला कॅरी करतात किंवा तुम्हाला इमर्जन्सीला हेल्प करतात, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं, जी लोक 12-12 तास 16-16 तास बाहेर असतात आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी आपली सगळ्यांची कामं स्मूथ करतात, त्यांच्यासाठी अशा फक्त का व्ह्यूसाठी रील्ससाठी किंवा एक चांगला व्ह्यू यावा म्हणून किंवा लोकांनी आपल्याला जास्तीत जास्त ट्रोल करावं जेणेकरून जास्त कमेंट्स मिळतील, जास्त व्ह्यूज मिळतील, जास्त फॉलोअर्स मिळतील म्हणून एखादी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची म्हणून एखाद्याच्या चरित्र्यावरती किंवा एखाद्याला एवढं खालच्या लेवलला बोलणं बरं नाही. म्हणजे तुम्ही बोला पण एवढं नाही, ट्रोल करा पण एवढं नाही. इथून पुढे काय होईल ती एखादी माफीनामा देईल, एखादी व्हिडिओ रिलीज करेल, बट तुमचा एखाद्या कम्युनिटीबद्दल एवढा हेटरेट कसा काय असू शकतो किंवा का असू शकतो? का तर तो फक्त एक लो स्टॅटिस्टिक जॉब आहे म्हणून किंवा एक चांगलं न वाटणारा की एकदम साधा जॉब आहे, जस्ट एक ड्रायव्हर कॅज्युअलिटीवाला जॉब आहे म्हणून की कुणी एक ड्रायव्हर लायसन्स घेतलं, चालवायला शिकलं तर आहे. खरं सांगू का, काय काय लाँग रनचे ड्रायव्हर असतात ना, 7-7 दिवस 8-8 दिवस घरी जायला भेटत नाही. त्या कंडिशनला त्यांची पाठीमागची बॅकएंडची जी फॅमिली आहे ना ती कसं मॅनेज करते, का तर तीच खाली बॅकबोन असते की तिचा पूर्ण संसार सांभाळते, पूर्ण घर सांभाळते, घरच्यांचं बघते, दुखणं खुपणं बघते, दवाखाना बघते, शाळेचं बघते, कॉलेजचं सगळं 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 ती बघत असते. मग तिच्यासाठी एवढं अपमानास्पद कशाला बोलायचं किंवा तिला एवढं एवढं गहाण गलिच्छ कशासाठी बोलायचं? हे कधी होतं जेव्हा तुम्ही तशा परवरिशमध्ये आलेला असतात, जेव्हा तुमचे वडील बाहेर असतील आणि तुमची आई असं करत असेल, तर ते अनुभव बघून मग तुम्ही रीलवरती असं सांगता की मी माझ्या घरातनं बघितलं म्हणून बाकीचे पण असेच असतील. त्याच्यामुळे स्वतःच्या घरचे अनुभव असे रील्सवरती मांडू नका. स्वतःचे ॲटलिस्ट बाकीच्यांचे नाही तर ॲटलिस्ट आपल्या आईची तरी इज्जत करा, आपल्या बहिणीची इज्जत करा.